नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या 1 जानेवारीच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सारंग हा सावलीला घेऊन आता सासूरवाडीला गाडीमध्ये जात असतो. इकडे आता बबलू आणि सोहमने काही जरी झालं तरी सारंग आणि सावलीला एकत्र आणायचेच असा निर्धार करून आता वेगवेगळे प्लान आखायला सुरुवात केलेली असते. आणि कारमधून जात असताना आता भर रस्त्यात आता सोहम आणि बबलूने बर्फाच्या गोळ्याची दुकान लावलेली असते. लेलो लेलो गोळे लेलो असे म्हणत आता दोघांनीही सारंग आणि सावलीला तिथे बोलावलेले असते. पण आता हुशार बबलूने फक्त दोघांसाठी एकच बर्फाचा गोळा बनवलेला असतो आणि आमची मशीन फक्त तासात एकच गोळा बनवून देते असे म्हणत आता दोघांनाही एकच बर्फाचा गोळा खाण्याचा म्हणजे खायला लावण्याचा आता बबलूचा प्लान असतो. पण सारंग तो बर्फाचा गोळा न घेताच कारमधून जाऊ लागतो. इकडे आता सावली ही कारमधून जाताना खूप खुश झालेली असते, कारण बबलूचे बोलणे आता सावलीला आठवलेले असते. बबलूने म्हटलेले असते की नवरा बायकोंनी एकत्र खाल्ल्यामुळे प्रेम वाढते. तेव्हा आता सावलीला देखील समजलेलं असतं आणि सावली ही कारमधून जात असते. आणि अखेरीस आता सासूरवाडीची गावाची शिव आता जवळ येते. तेवढ्यात आता सावली ही आता सारंगला म्हणते की सारंग सर, अहो जाता जाता आपण गावातल्या देवाचं दर्शन घेऊन जाऊयात. आणि असं म्हणतात की गावात प्रवेश करतेवेळी जर आपण देवाचं दर्शन घेऊन आतमध्ये गेलो तर आपल्यावरचे सगळे विघ्न बाहेरच राहतात. तेव्हा आता सारंगला देखील सावलीचं म्हणणं पटलेलं असतं आणि सारंग आता पटकन त्याची कार थांबवतो आणि दोघेही आता मंदिरात आलेले असतात. सारंग आणि सावली चालत चालत इकडे तिकडे मंदिराच्या आसपास बघत तिथे येतात. तर एक आजीबाई आता फुलांचे गजरे विकत आणि हार विकत तिथे बसलेली असते. सारंग आली सावलीला बघताच आई आजी म्हणते की बाळांनो हार घ्या. तर लगेचच सारंग हसतच म्हणतो की द्या आजी. तर प्रेमाने आजी आता सारंग आणि सावलीला देवाला घालण्यासाठी हार देते. तेव्हा आता आजीचे लक्ष सावलीकडे जाते. तर तेवढ्यात आता सोहम आणि बबलू दुसरा वेश धारण करून तिथे आलेले असतात आणि कॅमेऱ्यातून आता सारंग आणि सावलीला बघत असतात. तर इकडे आजी सावलीकडे बघत म्हणते की बाळा, अगं केसात गजरा माळावा. तर सावली म्हणते की आजी माझ्या केसात गजरा आहे. प्रेमाने आजी आता हसतच सावलीला म्हणते की अगं तुझ्या केसात तू हा गजरा माळला असशील, पण नवऱ्याने जर गजरा माळला ना तर दोघांचंही एकमेकांवरचं प्रेम वाढतं. तेव्हा आता आजीचे ते बोलणे ऐकून सारंगला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सावलीसुद्धा आता खाली मान घालून आता तिरप्या नजरेने सारंगकडे बघू लागते. तेव्हा आता आजी सारंगला म्हणते की अरे तुझी बायको आहे ना, मग लाजतोस काय आणि एवढा का विचार करतो? घे हा गजरा आणि माळ तिच्या केसात. तेव्हा आजीचे ते परखडपणे आणि ठणकावून सांगितलेले बोलणे ऐकून आता सारंग आजीकडून आता गजरा घेऊन तो सावलीच्या केसात माळतो. तेव्हा आता सावली देखील खूप खुश झालेली असते आणि देवाने आता सारंग आणि सावलीला पुन्हा एकमेकांच्या जवळ आणलेलं असतं आणि प्रेमाने सारंगने सावलीच्या केसात गजरा माळलेला असतो. तेव्हा आता प्रेमाने सारंग सरांनी आपला केसात गजरा माळला. यामुळे खुश होऊन सायली ही मनातल्या मनात हसू लागते. तर आता सारंग म्हणतो की चला आता. तर आता सावली आणि सारंग तेथून जाऊ लागतात. आणि आता इकडे सोहम आणि बबलू ते बघत असतात. तेव्हा आता बबलू आणि सोहम सारंग आणि सावलीला पुन्हा आता एकत्र आणण्यासाठी पुढचा कोणता डाव आखतात. सारंग हा आता सावलीला घेऊन कसा सासूरवाडीला येतो आणि आता जत्रेत हरिनाम सप्तात सायली ही आता तिच्या आवाजात कसे गाणे म्हणते आणि आता ताराच्या आवाजात गायलेले गाणे आणि सावलीने गायलेले गाणे हे सत्य आता कसे सारंग समोर येते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.